आज आपण बनवत आहोत हॉटेलपेक्षा भारी, आतून सॉफ्ट बाहेरून क्रिस्पी चिली फिश रेसिपी। ही चिली फिश तुम्ही मेन कोर्स सोबत पण एन्जॉय करू शकता किंवा इंडो चायनीज स्टार्टर म्हणून पण सर्व करू शकता। ही चिली फिशची रेसिपी अगदी सोपी आहे। फक्त 2 स्टेप्स मध्ये आपलं हे चिली फिश तयार होतं। करायला सोपं आणि खायला चविष्ट। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी असलेल्या साहित्यामध्ये। पण इथे फिश म्हटलं की त्यामध्ये भरपूर ऑइल असतं, तर कमी तेलामध्ये आणि अजिबात डीप फ्राय वगैरे न करता ही चिली फिश आपण करणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, या चिली फिशची मी एक मस्त अशी आठवण पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। हॅलो नमस्कार, मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि मस्त अशी रेसिपी सुरू करूया। तर ही चिली फिश करण्यासाठी आपल्याला बोनलेस फिश लागणार आहे। तर बोनलेस फिश बाजारामध्ये मिळते। जर नसेल मिळत तर आजकाल ऑनलाईन वगैरे पण मिळतं। तर मी ही फ्रेश टू होम जे ॲप आहे ना त्यावरून मागवलेली आहे। पेड प्रमोशन नाहीये, मी जिथून मागवली ते मी तुम्हाला इथे सांगते। तर हा बोनलेस फिश असा अख्खा आलेला होता। त्याचे असे छोटे छोटे मी तुकडे करून घेतले, अगदी क्यूब्स सारखे, जसे आपण पनीरचे वगैरे क्यूब्स करतो ना त्या पद्धतीने तुकडे करून घेतले। आणि आता आपण याला मॅरिनेट करू। तर चवीपुरतं मीठ घातलं, थोडीशी हळद घातली, 1.5 चमचा मी इथे तिखट घातलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे, 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा, 1 चमचा सोया सॉस घालू। त्यानंतर 1.5 चमचा मी आलं लसूण पेस्ट इथे घातलेली आहे। आलं लसूणचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, म्हणजे फिशला किंवा या माशाला चव छान येते। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आणि हो, यामध्ये 1 चमचा व्हिनेगर सुद्धा घातलेला आहे। आणि आता हे सगळं मिक्स करून एक 15 मिनिटं आपण याला बाजूला ठेवू। तर या फिशला हे सगळे मसाले छान चोळून लावून घ्यायचे आणि 15 मिनिटं आता याला बाजूला ठेवू। तर हे बघा, इथे 15-20 मिनिटं झालेले आहे। आता यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे तांदळाचं पीठ मी इथे घातलेलं आहे। तर 2 चमचे सुरुवातीला घातलं, मला परत नंतर असं वाटलं की अजून लागेल, तर दोन्ही पण मी 3-3 चमचे घातले। 3 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 3 चमचे तांदळाचं पीठ आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊ। सुरुवातीला जेव्हा आपण मीठ घालतो तर हे मीठ याच बेताने घालायचं की यामध्ये आपल्याला हे पीठ पण घालायचे आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। हे जे पीठ आहे या फिशला छान लावून घ्यायचं आणि आता आपण याला शॅलो फ्राय करू। तर फिशला त्याचं तेल सुटतं, त्याच्यामुळे खूप तेलामध्ये याला तळण्याची गरज नाही। अगदी थोड्या तेलामध्ये हे आपण फ्राय करू शकतो। जसं आपण फिश फ्राय वगैरे करतो ना कमी तेलामध्ये, शॅलो फ्राय करतो, त्याच पद्धतीने याला करून घ्यायचं। तर थोडंसं सुरुवातीला तेल घातलेलं आहे आणि या तेलामध्येच आपला हा पूर्ण पदार्थ तयार होतो। तर अगदी थोडंसं तेल घालायचं, म्हणजे इथे जसं मी इथे दाखवले आहे त्या पद्धतीने, आणि हे फिशचे क्यूब्स मस्त तळून घ्यायचे। तर एका बाजूने पूर्णपणे शिजल्यानंतर किंवा असा छान डार्क रंग आल्यानंतरच याला पलटवायचं, नाहीतर याला जर आधीच पलटवायला गेलं तर ही फिश तुटते। तर बघितलं, मी सगळीकडून थोडा थोडा वेळ पलटवून पलटवून ही फिश सगळीकडून चांगली फ्राय करून घेतली आहे। आता आपण ही काढून घेऊ आणि आता मस्त असा एक सॉस तयार करून घेऊ। आता इथे काही फिश एकमेकांना चिपकलेले असेल तर हे असं काढून घ्यायचं, मोकळं करून घ्यायचं। आता सॉस करण्यासाठी मी इथे एका पॅन मध्ये थोडंसं तेल घेतलं, जे आपण फिश तळून घेतलेलं आहे तेच तेल आहे। थोडंसं तेल तुम्ही कमी पण करून घेऊ शकता। आता या तेलामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आहे। तर मी इथे 3 टेबलस्पून लसूण घातला, 1 टेबलस्पून आलं घातलेलं आहे आणि याचा कच्चेपणा जातपर्यंत अगदी 1-1.5 मिनिटं आपण याला परतवून घेऊ। त्यानंतर 3-4 मिरच्या मी अशा उभ्या चिरून घेतल्या, त्या घातल्या। एक मोठा शिमला मिरचीचा तुकडा, शिमला मिरची अशी कट करून घेतली क्यूब्स मध्ये, आणि 2 कांदे पण मोठे असे क्यूब्स मध्ये कट करून घेतले, ते यामध्ये घातले। 1-2 मिनिटं हाय फ्लेम वरती परतवून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। या सॉस मध्ये पण मीठ असतं, फक्त या भाज्यांपुरती थोडंसं मीठ घातलं आणि परत परतवून घेतलं।
हाय फ्लेमवरती 1 मिनिट परतवून घेऊ आणि त्यानंतर आता इथे 2 टेबलस्पून मी कॉर्नफ्लोअर भरपूर पाण्यामध्ये म्हणजे 1 कप पाणी घेतलं आणि या 1 कप पाण्यामध्ये हे छान मिक्स करून घेतलं आणि गुठळ्या सगळ्या मोडून घेतल्या आणि हे पाणी यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर परत मी 1 कप घालत आहे. आता ही जी चिली फिश आहे ही मला थोडी ग्रेव्ही वाली पाहिजे आहे. म्हणून जर तुम्हाला थोडी ड्राय करायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी घातलं तरीही चालेल. त्यानंतर मी इथे 1 चमचा टोमॅटो केचप पण घातलेला आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करायचं आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची. सुरुवातीला हे असं पांढरं दिसतं आणि त्यानंतर जेव्हा जसं जसं शिजत जाईल ना तसं तसं याचा रंग डार्क होत जातो. तर तुम्ही बघू शकता इथे 2-3 मिनिटं झालेले आहे. गॅस मोठा आहे आपला आणि हे चांगलं उकळलेलं आहे. त्याचा रंग पण छान डार्क असा झालेला आहे, बदललेला आहे. आता यामध्ये हे तळलेलं फिश यामध्ये घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. गॅस कुठेच कमी करायचा नाही ही रेसिपी करताना. झालं, आता काही शिजवायचं नाहीये. सगळं शिजलेलंच आहे. फक्त एकदा टॉस करायचं, मिक्स करायचं आणि आपलं हे मस्त असं चमचमीत चायनीज फ्लेवरचं चिली फिश तयार आहे. आणि हे मस्त फ्राईड राईस सोबत एन्जॉय करायचं. हे नुसतं पण खाऊ शकता, पण सोबत फ्राईड राईस असेल ना तर याची मजा दुप्पट होते. जसं मी आता सुरुवातीला सांगितलं, की याची मी आठवण तुम्हाला सांगेल. तर माझं लग्न झाल्यानंतर काही वर्ष मी गोव्यामध्ये होते आणि त्या गोव्यामध्ये ना डोनापावला एक असं स्पॉट आहे. तुम्हाला माहिती असेलच जे गोव्याला जाऊन आलेले आहेत त्यांना. तर तिथे एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आम्ही हे लंचमध्ये खाल्लं होतं. इतकं अप्रतिम म्हणजे त्याची जी चव आहे ना ती माझ्या तोंडामध्ये अजूनही आहे. म्हणजे जर मी फिशचा तो प्रकार किंवा चायनीज फ्लेवर असं फक्त इमॅजिन जरी केलं तरी मला तेच दिवस आठवतात आणि तोच क्षण आठवतो. त्यामुळे तीच आठवण म्हणून आज मी ही रेसिपी केली आहे. ही रेसिपी मी दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा केली आहे. मी जास्त केली नाहीये. पण जेव्हा करते तेव्हा मला तीच आठवण येते. तर तुम्हाला पण ही रेसिपी शिकायची असेल तर आजचा व्हिडिओ जर तुम्ही स्किप करत बघितला असाल तर पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.